आज आपण किरबेट गावाला भेट देत आहोत. इतिहासकालीन नाव या किरबेट गावाचं आहे. महाराष्ट्र. आज आम्ही इतिहासकालीन किरबेट गावात आलेलो आहोत. तिथं सुर्वेवाडी असं गाव आहे, असं मोठं असं गाव आहे. त्यामध्ये बघू शकता तिथे विठ्ठल रुक्माई मंदिर पण इथं प्राचीन मंदिर आहे शिवाजी काळातील. त्यांचं सुर्वेवाडी आहे तिथे आहे बघा. सुर्वेवाडी ते जुनं नाव आहे. त्याच्यानंतर प्राथमिक शाळा नंबर किरबेट नंबर 1 आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना आहे. आज प्राचीन म्हणता येते तर इतिहासकालीन गाव सुर्वेवाडी आम्ही का बोलतो याचं पण आपण इथे छत्रपती शिवाजी महाराज पण आले होते. त्याच्यानंतर इथे मुघलांचा राजवाडा होता. तर आता सध्या तो आम्ही दाखवत आहे बघा. मुघलांचा राजवाडा समोर जो महाल दिसतोय तिकडं मुघलांचा राजवाडा होता. त्याच्यानंतर असं इकडून आलात तर सुर्वेवाडीत असणारे विविध प्रकारचे आज आम्ही माहिती देत आहोत. इथून सुर्वेवाडीच्या इथून जाणारा जो मातारगाव ते समोरचा जो डोंगर दिसतोय, हा जो समोरचा डोंगर दिसतोय मुचकुंद ऋषी या डोंगराचं नाव आहे. आणि त्याचे श्रीकृष्णाने कालयवनचा जो मृत्यू झाला होता, भस्म करून जो मृत्यू झालेला होता तो हाच तो डोंगर आहे मुचकुंद ऋषी. आणि इथून बघायला गेला तर रानातून असं वळण करूनच सह्याद्रीतून तो मार्ग जातो. इथून 30 किलोमीटर मुचकुंद ऋषी आहे. त्याच्यानंतर इथे सुर्वेवाडीतनं एक रोड जातो. इथे समोर बघू शकता की विशालगडचा तिसरा दरवाजा म्हणजे पूर्वेकडील किरबेटमधील तिसरा दरवाजा तुम्ही बघू शकता, तो समोरच आहे. त्याच्यानंतर खाली आले तर प्राचीन इतिहासकालीन महादेव मंदिर तिथे आहे. आणि महादेव मंदिर बघायला गेलं पिंडी आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. त्याच्यानंतर समोर जर बघायला गेला तर हा विशालगडचा पूर्णतः कडा आहे. या साईडला मुचकुंद ऋषी हा मुचकुंद ऋषी विशालगडचा कडा. त्याच्यानंतर एक किरबेट गावात एक घटना घडली होती. बहिणीचं आणि भावाचं लग्न म्हणजे पहिल्या पूर्वतन झालेलं होतं. ह्या डोंगरावरून भाव निघाला होता, मुचकुंद ऋषीकडून भाव निघाला होता आणि बहीण तिथून निघाली होती. बघा तो समोरचा डोंगर दिसतोय, चालणवाडीचा डोंगर आहे. तो समोरचा जो डोंगर दिसतो त्यातून बहीण निघाली होती. पण त्याचं असं एक रहस्यमय असं होतं की कोंबडा उगवायच्या आधीच लग्न म्हणजे कोंबडा ओरडायच्याच आधी लग्न होणार होतं. तर प्रथमतः नवरा इथून निघाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता इथे जर समोरचा तर इथे बघा इथे समोर एक हे आहे. पहाटे 4:30 वाजता कोंबडा ओरडल्यानंतर बहीण त्या बाजूला आहे आणि दोघांचे पण दगड झाले. काय काय जर बघायला गेला तर इथे समोर बघा हा डोंगर आहे, तिकडे पण म्हणजे दगड झालेले आहे. तिथे मी स्वतः जो व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. या किरबेट गावाचं एक वैशिष्ट्य आहे जुगाई देवी. जिथे ग्रामदेवता जुगाई देवी आहे. त्याच्यानंतर पुढे गेला तर लाकणवाडीमध्ये पावनाई देवी आहे, जागृत देवस्थान. पावण्याला पावणारी देवी म्हणजे पावनाई देवी असं एक जागृत देवस्थान आहे. इथून जर तुम्ही मुचकुंद ऋषीतून जाता जर गेला तर ओझरवाडी गणपती गणेश मंदिर आहे, प्रख्यात असं ते गणेश मंदिर आहे. त्याच्यानंतर इथून आता आम्ही सध्या तर इथे बघा मुघलांचं राजवाडा होता हे आम्ही दाखवत आहे. इथून गेला तर वरती गेला तर टाका तिथे एक मोठा धबधबा आहे, टाकेश्वर असं नाव आहे. आणि छोटंसं तिथे म्हणजे देव असा पुजलेला आहे, मग त्याला शंकराचं देवस्थान म्हणून टाकेश्वर म्हणून टाका नाव पडलेलं आहे. तुर्तास थांबतो. जय महाराष्ट्र. वर्षापूर्वी असलेले हे किरबेट गाव इतिहासकालीन विशालगडाच्या पायथ्याशी